नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपलं हे 8वं लेक्चर आहे रिव्हिजनचं. तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सरिंग स्वरूपामध्ये आपण याची रिव्हिजन करत आहोत. ओके, आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटतं, इम्पॉर्टंट वाटते आणि तुमची रिव्हिजन आहे ती चांगल्या प्रकारे होत आहे. चला सुरुवात करू आता रिव्हिजनला. पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ पॉज करा, त्याचा आन्सर तुम्ही नोट करा आणि मग त्यानंतर एक्सप्लेनेशन बघा. बघा पहिला क्वेश्चन, खालीलपैकी कोणाला युनिसेफमधील भारतातील पहिले युवा राजदूत म्हणून नेमले आहे. ओके, तर ही नोव्हेंबर महिन्यामधली न्यूज आहे त्याच्यामध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिमा दास. हिमा दासचं निकनेम काय आहे? ढिंग एक्सप्रेस. युनिसेफची भारतीय युवा सदीच्या दूत म्हणून नियुक्ती केली गेलेली आहे. आता हिमा दासविषयी जाणून घ्यायचं तर आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. ओके, त्यानंतर ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 51.46 सेकंदामध्ये 400 मीटर अंतर पार केलेली आहे आणि ती रेस आहे ती जिंकली होती. जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये 400 मीटर शर्यतीमध्ये रौप्य, महिलांच्या 4x400 मीटरचे सुवर्ण होतं आणि 400 मीटर मिश्र रिलेमध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकलेलं होतं. अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे सप्टेंबर 2018 मध्ये. ओके, हे पण जस्ट लक्षात ठेवा. आणि IAFच्या वर्ल्ड अंडर-20 ॲथलेटिक चॅम्पियनमध्ये सुद्धा 400 मीटर फायनलमध्ये सुवर्ण पदक पटकवून इतिहास रचलेला होता. एवढं जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आणि मग युनिसेफची सदिच्छा दूत होऊन हिमा दास जी होती ती युवकांना सहकार्य करणार होती, त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं कार्य करणार होती, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम जे होतं ते करणार होती. मुलांचे जे अधिकार असतात, गरजा असतात, त्यांच्याबद्दल त्याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचं काम जे आहे ते हे सदिच्छा दूत करणार असतात. ओके, एवढं जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. ढिंग एक्सप्रेस सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बघू पुढचा क्वेश्चन. बघा, विद्यार्थ्यांशी संवाद करणे, संवाद विथ स्टुडंट या कार्यक्रमाच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्यावं. अचूक विधाने ओळखा. तर स्पेस सेक्टरमध्ये नवकल्पना संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी नीती आयोगाने ही मोहीम सुरू केली. एक इथं पर्पज दिलेला आहे. स्पेस सेक्टरमध्ये नवकल्पना संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी नीती आयोगाने कोणी हे केलं ते दिलेलं आहे. दुसरं वाक्य, या मोहिमेचे उद्घाटन दिल्ली येथे करण्यात आले. ओके, तर बघा स्पेस सेक्टरसाठी हे बरोबर आहे, पण हे जे आहे ते नीती आयोगाने नाही केलेलं तर इस्रोने केलेलं आहे. म्हणजे हे जे आहे ते स्टेटमेंट चुकीचं आहे. बरोबर, तुम्हाला अचूक सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला बरोबर विधाने ओळखायला सांगितलेली होती. तर या मोहिमेचे उद्घाटन दिल्ली नसून बंगळुरू येथे केलेलं आहे, म्हणजे हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजेच काय, याचं उत्तर काय तर दोन्हीही नाही. ओके, आता हे इस्रोच्या रिलेटेड आहे. संवाद विथ स्टुडंट इस्रोने केलेलं बंगळुरू येथे. तर इस्रोच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज आहेत त्या तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. जसं की GSAT-7A सैन्य दलाच्या वापरासाठी अंतराळ सोडण्यात आलेला हा उपग्रह आहे. सतीश धवन अंतराळ स्थानकापासून हा लॉन्च केला गेलेला होता. लॉन्चिंग व्हेकल लक्षात ठेवा, GSLV F-11. ओके, क्रायोजेनिक इंजिनचा याच्यामध्ये वापर केला गेलेला आहे. त्याचबरोबर GSAT-11 जो आहे तो भारताचा सर्वात अवजड उपग्रह आहे. 5854 किलो वजनाचा आहे. हा कुठून लॉन्च केला गेला तर फ्रेंच गुएना येथून लॉन्च केला गेलेला आहे. आणि प्रक्षेपक यान कोणतं आहे? एरियन 5V246 आहे. ओके, याला बिग बर्ड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यासाठी याची जी आहे ती मदत होणार आहे. हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. तुम्हाला याचं वजन स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं आहे 5854, कारण भारताचा आतापर्यंत सर्वात अवजड उपग्रह आहे आणि हा भारतातून नाही लॉन्च केला गेलेला आहे, त्यामुळे सुद्धा याला इम्पॉर्टन्स जास्त येतं. युरोपियन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून केला गेला आहे एरियन स्पेसद्वारे. ओके, हे पण जस्ट तुम्हाला प्रोबॅबिलिटी शोधायची आहे, तर याच्यावरती प्रोबॅबिलिटी जास्त वाटते, त्यामुळे हा जो आहे तो तुम्ही व्यवस्थित करणे गरजेचं आहे. आणि हा जो आहे तो 15 वर्ष याचा कार्यरत राहणार आहे. ओके, ज्याच्यामुळे की 100 GB स्पीडपर्यंत आपल्याला इंटरनेट स्पीड मिळणार आहे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर GSAT-29चं आपण पाहिलेलं होतं. GSLV Mk3D2 थ्रू याचं लॉन्चिंग झालेलं होतं श्रीहरिकोटा सतीश धवन स्पेस सेंटरपासून. ओके, हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. त्याच्यानंतर हायसिस होता PSLV-C43 थ्रू त्याचं प्रक्षेपण झालेलं होतं. तर तो हायसिस आहे तो सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा, कारण असं विचारलं जाऊ शकतं. PSLV आहे तो. त्यानंतर गगनयान मिशन आहे, तर गगनयान मिशन सुद्धा रिवाइज झाली पाहिजे. आणि इन शॉर्ट इस्रोच्याच फक्त न्यूज बघण्याच्या ऐवजी तुम्ही अंतरिक्षच्या जेवढ्या न्यूज आहेत तेवढ्या इथे रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. जसं की इनसाइट यान आहे नासाने सोडलेलं मंगळ ग्रहाच्या अभ्यासासाठी. इनसाइटचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इंटेरियर एक्सप्लोरेशन युझिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन जिओडेसी अँड हीट ट्रान्सपोर्ट. हे जे आहे ते तुम्ही जस्ट नोट करून ठेवा. चंद्रयान 2 मोहीम आहे.
हे सगळं माहीत पाहिजे. इस्रोची स्थापना कधी झाली? 1969, 15 ऑगस्ट. हेडक्वार्टर बेंगळुरू येथे आहे. ओके. इस्रोचा पहिला उपग्रह कोणता आहे? आर्यभट्ट, जो की सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केलेला होता 1975ला. नंतर इस्रोच्याच लॉन्चिंग व्हेकल पासून जो लॉन्च केला गेला त्याचं नाव काय? रोहिणी. हे सर्व ज्या न्यूज आहेत त्या तुम्ही इथे रिवाइज करणं गरजेचं आहे. PSLV ज्या वेळेला हायसिस लॉन्च केला गेला त्यावेळेला इतर देशांचे सुद्धा 30 उपग्रह होते. ओके. त्याच्यामध्ये एकट्या अमेरिकेचे 23 उपग्रह होते. हे जस्ट तुम्ही पूर्ण ज्या न्यूज आहेत त्या पूर्ण तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. स्पेसएक्सचं सुद्धा तुम्हाला इथं इलॉन मस्क, अमेरिकेची जी प्रायव्हेट अंतराळ संशोधन संस्था आहे त्याचं सुद्धा तुम्हाला माहीत असणं इथे गरजेचं आहे. एवढ्या आपण न्यूज पूर्ण स्पेसच्या रिलेटेड पाहिलेल्या होत्या. बघू पुढे. बघा, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी डिसेंबर 2018 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिस्तरीय समितीच्या अध्यक्ष किंवा अध्यक्षा कोण आहेत? ओके. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजनाथ सिंह. तर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी त्या समितीमध्ये कोण आहे किंवा नाही. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह जे आहेत ते त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे. नितीन गडकरी आहेत, निर्मला सीतारामन आहेत आणि मेनका गांधी आहेत. हे 4 जण आहेत. तर तुम्हाला त्यांची नावं सुद्धा लक्षात ठेवायची आहेत. कामाच्या ठिकाणी होणारा स्त्रियांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी कायदेशीर आणि संस्थात्मक कार्य चौकटीमधून त्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने या मंत्रिगटांची समिती स्थापन केलेली आहे. ओके. आता इथं महिलांच्या रिलेटेड आलेलं आहे. तर तुम्हाला पूर्ण जे महिलांच्या रिलेटेड काय काय तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. द टाइम पर्सन ऑफ द इयर 2017 कोणाला मिळाला? ओके. त्याचबरोबर पार्टनर्स फोरम आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित केलेलं, जे की बाल व माता मृत्यूदर कमी करण्यासाठी होतं. बरोबर. डॉक्टर आनंदबाई जोशी यांच्यावरती चित्रपट, ते सुद्धा तुम्हाला इथं माहीत असणं अपेक्षित आहे. गीता IMFच्या पदी निवड झालेली, त्यांच्याविषयी सुद्धा माहीत पाहिजे. अरुणिमा सिन्हा आहेत. जेवढ्या महिलांच्या रिलेटेड काही काही पॉईंट्स आहेत. जेंडर गॅप इंडेक्स आहे. या सर्व ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला इथं रिवाइज करणं अपेक्षित आहे. इवन क्रिकेटच्या रिलेटेड, महिला क्रिकेटच्या रिलेटेड ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही इथं रिवाइज करणं अपेक्षित आहे. मेरी कॉम आहे. बघू पुढे. 2018 मध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला? तर बघा, इथे पर्टिक्युलरली 2018 मध्ये विचारलेला आहे, कारण की हा कधी साजरा केला जातो असं काही फिक्स नसतं. हा जो आहे तो धन्वंतरीच्या जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो. ओके. मग हा जो 2018 मध्ये आहे तो 5 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला गेलेला आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 नोव्हेंबर. आयुर्वेदाला बढावा देण्यासाठी, त्याचा प्रचार करण्यासाठी हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. आयुष मंत्रालयातर्फे हा साजरा केला जातो. आयुष म्हटलं की तुम्हाला आयुषचा फुल फॉर्म माहीत पाहिजे. ए फॉर आयुर्वेदा, Y फॉर योगा अँड नॅचरोपॅथी, U फॉर युनानी, S फॉर सिद्धा आणि H फॉर होमिओपॅथी. ओके. हे सुरुवातीला जो होतं ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिलीच्या अंडर होतं. नंतर हे जाऊन मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या अंडर झालं गेलं. ओके. हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. बघू पुढे. गगनशक्ती 2018 भारतीय वायुसेना युद्धाभ्यास खालीलपैकी कुठे झाला? तर बघा, गगनशक्ती 2018 विचारलेला आहे. ओके. हा एप्रिल 2018 मध्ये झालेला होता. आतापर्यंत हा सगळ्यात मोठा युद्धाभ्यास आहे, त्यामुळे हा इथे इन्क्लूड केला गेला आहे. तर हा कुठे झाला? तर पाक चीन बॉर्डरवरती झालेला आहे. ओके. वायुसेनेचा अभ्यास आहे. युद्धाच्या प्रसंगी भारतीय वायुसेना किती सक्षम आहे हे दाखवण्यासाठी, हे चेक करण्यासाठी हा जो आहे तो गगनशक्ती 2018 हा युद्धाभ्यास घेतला गेलेला आहे. ओके. याच्यामधून वायुसेनेची कपॅसिटी चेक केली गेलेली आहे आणि हा दशकामधील सर्वात मोठा असा हा युद्धाभ्यास आहे, म्हणून इन्क्लूड केला गेलेला आहे. आता इथं जे युद्धाभ्यास झाले ते तुम्ही इथं रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. धर्म गार्डियन, जो की पहिला भारत व जपान मधील आहे, मिझोरम येथे झालेला लष्करी सराव. सिम्बॅक्स 18 आहे. ओके. सिंगापूर आणि इंडियामध्ये झाला 25वा सराव आहे, त्यामुळे तो आतापर्यंत सर्वात मोठा असा सराव असणार आहे. अंदमान व बंगालच्या खाडीमध्ये पोर्ट ब्लेअर येथे हा केला गेलेला आहे. 1994 पासून हा केला जातो. त्यानंतर समुद्रशक्ती भारत आणि इंडोनेशियामध्ये झालेला आहे. पहिला सागरी सराव आहे सुराबाया बंदराजवळ. इंडोनेशिया म्हटलं की मी तुम्हाला लगेच सांगितलं रिलेट करा. इंडोनेशियाचे राजधानी जकार्ता, जिथे की एशियनचं हेडक्वार्टर आहे. ओके. आणि जी 33वी जी एशियन शिखर परिषद होती ती सिंगापूरला झालेली होती. हँड इन हँड आहे. इंडिया आणि चायनामध्ये चीनमधील चेंगदू येथे झालेला होता. कोप इंडिया आहे. बरोबर. भारत आणि अमेरिकेमधला जपान ॲज अ ऑब्झर्वर ॲड झालेला होता पहिल्यांदा.
ओके. कोकण आहे भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यामधला, गोवा येथे झालेला होता. इंदिरा 2018 आहे भारत आणि रशियामधला. ट्रायडन जंक्चर आहे जो की नाटोच्या सदस्य देशांमध्ये झालेला होता. त्याच्यामध्ये फिनलँड आणि स्वीडन ऍड झालेले होते, बरोबर. म्हणजे 29+2 असे 31 देशांमध्ये हा झालेला होता नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यावर. नाटोचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. हेडक्वार्टर जे आहे ते ब्रुसेल्स, बेल्जियम. ओके, एवढं जस्ट तुम्ही युद्धाभ्यास सुद्धा इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. बघू पुढे. खालीलपैकी मिस वर्ल्ड 2017चा किताब कोणाला मिळाला? बघा इथे 2017 विचारलेला आहे, तर 2017चा विचार मिळालेला आहे मानुषी छिल्लरीला. ओके, भारताच्या मानुषी छिल्लरीला मिळालेला होता. तर यावेळीचा कोणाला मिळाला, यावेळीची कितवी आवृत्ती होती, कुठे झाला, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यावेळीची जी विजेती आहे मेक्सिकोची वेनेसा पॉन्स डे लिओन आहे. इंटरनॅशनल बिझनेस कोर्स केलेला आहे आणि सध्या ती मुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या एका केंद्रामध्ये ती संचालक आहे. ओके, व्हेनेसा पॉन्स डे लिओन मेक्सिकोची आहे, मेक्सिकोची पहिली महिला आहे. आणि मिस वर्ल्ड 2018 जे आहे ते 68वी त्याची आवृत्ती होती, चीनमध्ये झालेला आहे. आणि रनरअप जी होती ती निकोलन पिशापा थायलंडची. भारतातर्फे कोणी भाग घेतलेला तर अनुकृती वासिने तामिळनाडूची. टॉप 30मध्ये होती पण टॉप 12मध्ये ती येऊ शकली नाही. भारताकडून मिस वर्ल्ड कोण कोण झालेले आहेत आतापर्यंत ते सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. रिटा फारिया, ऐश्वर्या राय, डायना एडन, युक्तामुखी, प्रियंका चोप्रा आणि मानुषी छिल्लर, जी की लास्ट 2017 साली झालेली होती. एवढं जस्ट तुम्ही याच्यातून नोट करून ठेवा. बघू पुढे. खालीलपैकी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा दोघा जणांना मिळालेला आहे, मीराबाई चानू आणि विराट कोहली. म्हणजे त्याचं उत्तर आहे वरील दोन्ही बरोबर. पर्याय क्रमांक 3 इज करेक्ट आन्सर. ओके, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो आहे तो यावेळी दोघांना मिळालेला आहे, हे तुम्ही नोट करून ठेवा. फक्त दोघंच आहेत, मीराबाई चानू अँड विराट कोहली. बघू पुढे. अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी अयोग्य विधाने ओळखा. ओके, अयोग्य चुकीचे विधान ओळखण्यासाठी सांगितलेलं आहे. ते भारताचे 3 वेळा पंतप्रधान होते. ओके, तर बघा बरोबर आहे, 3 वेळा पंतप्रधान होते भारताचे. तर तुम्हाला माहीत सुद्धा पाहिजे ते कोणकोणत्या वर्षी होते. पहिल्यांदा 13 दिवसासाठी होते 1996ला, 13 मंथसाठी होते 98 ते 99मध्ये, आणि फुल टर्म जी होती ती 99 ते 2004 साली. आणि पंतप्रधान म्हणून 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणारे ते पहिले गैर काँग्रेस पंतप्रधान ठरलेले होते. ओके, जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. त्यानंतर 10 वेळेस लोकसभा खासदार म्हणून ते निवडलेले होते. तर बरोबर आहे, ते 10 वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडलेले होते. पहिल्यांदा जे होते लोकसभेवरती ते उत्तर प्रदेश मधील बलरामपूर मतदारसंघातून ते निवडलेले होते 1957ला. बघा थर्ड सेंटेन्स, 3 वेळा राज्यसभेवर सभासद म्हणून निवड. तर 3 वेळा नसून ते 2 वेळा आहे. ओके, 2 वेळा ते राज्यसभा सभासद म्हणून निवडलेले होते. तर हे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, म्हणजे अयोग्य सांगितलेलं, म्हणजे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इज राईट आन्सर. पुढे बघा, 1992 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. बरोबर आहे, 1992ला त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. 2015 मध्ये त्यांना भारतरत्न मिळालेला होता. आणि इतरही गोष्टी आहेत त्यांच्या रिलेटेड. त्यांच्या नावावरून बऱ्याच लोकेशनचे नाव चेंज झालेले आहेत, बरोबर. एकनाथ स्टेडियमचं नाव अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम ठेवण्यात आलेलं आहे, भारतरत्न अटल बिहारी. झारखंडमधील काही ठिकाणांचे नाव बदललेले आहेत. गुजरातमध्ये साबरमती घाटाचे नाव अटल घाट केलेलं आहे. छत्तीसगडमध्ये नया रायपूरचे अटल नगर केलं. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यांचा जन्मदिन जो आहे 25 डिसेंबर, तो गुड गव्हर्नन्स डे म्हणून साजरा केला जातो. सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो 2014 पासून. त्यांच्या कविता ज्या आहेत, अमर आगे, क्या खोया क्या पाया, 100 रुपयाचं नाणं जे जारी केलेलं होतं, या सर्व गोष्टी तुम्हाला त्यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो कदाचित. बघू पुढे. नारायण दत्त तिवारी यांच्याविषयी योग्य विधाने निवडा. एन डी तिवारी यांच्याविषयी 3 राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे एकमेव राजकीय नेते होते. तर 3 राज्यांचे नाही आहे, ते 2 राज्यांचे, यूपी आणि उत्तराखंडचे ते माजी मुख्यमंत्री आहेत. ओके, म्हणजे हे स्टेटमेंट आहे ते चूक आहे. त्यांनी 3 वेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. अगदी बरोबर, त्यांनी 3 वेळेला यूपीचे ते सीएम झालेले आहेत, 76, 77, 84, 85 आणि 88, 89 साली. उत्तराखंड राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. तर उत्तराखंड राज्याचे ते पहिले नसून 3रे मुख्यमंत्री होते, म्हणजे हे पण आहे ते चूक आहे. तुम्हाला योग्य विधान सांगितलेलं आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक जे आहे ते बी स्टेटमेंट. ओके, त्यांनी आंध्र प्रदेश व पंजाब राज्याचे राज्यपालपद भूषवले होते. ओके, तर बघा
त्यांनी पंजाबचे नाही आंध्र प्रदेशचे फक्त भूषवलेले होते, म्हणजे हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब योग्य. ओके, एवढं जस्ट तुम्ही एन डी तिवारी यांच्याविषयी लक्षात ठेवा. त्यांची पार्टी जी होती प्रजा समाजवादी पार्टीकडून ते पहिल्यांदा MLA झाले होते UP मध्ये 1952 साली नैनिताल मतदारसंघातून. ओके, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते पेट्रोलियम मंत्री होते, परराष्ट्र मंत्री आहेत, अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, उद्योग मंत्री, कायदे मंत्री, एवढे जे पद आहेत ते त्यांनी भूषवलेले आहेत. वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. एवढं जस्ट तुम्हाला त्यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढे. खालीलपैकी 13वे G20 शिखर संमेलन कुठे पार पडलं? 13वी G20ची जी परिषद होती ती जी होती ती अर्जेंटिना येथे झालेली होती, ब्युनस आयरेस. ओके, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, आणि भारताचं प्रतिनिधित्व होतं ते मोदींनी केलेलं होतं. G20ची जी पहिली परिषद होती ती 2008 साली झाली होती, वर्ल्ड क्रायसिसच्या वेळेला. 2008ला जो झालेला होता फायनान्शियल क्रायसिस त्यावेळेला. याची जी स्थापना होती ती 1999ची. 20 देशांचे प्रमुख अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नन्सचा एक हा समूह आहे. त्याच्यामध्ये 19 देश प्लस युरोपियन युनिट आहे. याचा पर्पज काय? तर जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे आणि विकसित व विकसनशील देशांना जो आहे तो त्याच्यामध्ये एकत्र आणणे, हा तो त्याचा आहे तो G20चा पर्पज आहे. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही हे लेक्चर तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.